नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी एक प्रश्न विचारत असतात की कॅल्शियम आणि बोरॉन हे सोबत का दिले पाहिजे. पहा शेतकरी बांधवांनो, एक सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅल्शियम आणि बोरॉन म्हणजे शोले मूवीतले जय आणि वीरू यांची जोडी आहे. एक हा दुसऱ्या पासून वेगळा नाहीये आणि एक जरी ऍप्लिकेशन केलं तर त्याची किंमत दुसऱ्यामुळेच वाढते आणि दुसऱ्याची किंमत ही पहिल्यामुळेच वाढते. तर आपल्याला कधीही शेतीमध्ये किंवा पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनचा हा सोबत वापर करायचा आहे. कॅल्शियम हा जो आहे हा इमोबाईल घटक आहे, म्हणजे स्वतःहून न हालणारा घटक आहे. तो स्थिर होऊन जातो. जमिनीत दिला तरी जमिनीत स्थिर होतो आणि झाडांवरती दिला, पिकांवरती दिलं तरी पिकांवर स्थिर करतो. त्याचं जे वहन करण्याचं कार्य आहे, त्याला जे मदत करतो तो बोरॉनच करतो. त्यामुळे आपल्याला बोरॉन आणि कॅल्शियम हे सोबतच ऍप्लिकेशन करायचं आहे. कॅल्शियम हा पेशी मजबूत करायचं काम करतो, तर बोरॉन हा पेशी लवचिक करण्याचं काम करतो. त्यामुळे फळं तडकत नाही. तुम्ही बऱ्याच वेळेस पाहत असाल टोमॅटोमध्ये, वांग्यांमध्ये आणि बऱ्याच फ्रुट्समध्ये क्रॅकिंगचं प्रमाण वाढतं आणि बरेच कृषी सल्लागार जे आहेत ते सांगतात की यामुळे कॅल्शियमची कमतरता आहे. पण कॅल्शियम जेव्हा पण तुम्ही देत असाल तर तेव्हा बोरॉनही द्या, जेणेकरून फळं ही ताजी असतील, त्याला बाजारभाव चांगला मिळेल आणि बोरॉन दिल्यामुळे कॅल्शियमचीही इफिशियन्सी वाढेल. तर यामुळे आपला फायदा होऊ शकतो. निश्चितच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलला अजून पहिलाच व्हिडिओ हा तुम्ही पाहत असाल तर चॅनल दुसऱ्यांसोबत निश्चितच शेअर करा. धन्यवाद.